आज दिनांक 25 जुलै 2024 आज इथे महात्मा गांधी विद्यालय चिचडवारवाच्या वर्ग 9वीच्या विद्यार्थिनी एक नाटिका सादर करतात। त्या नाटिकेचे नाव आहे अहो आता तरी स्वच्छता करा। उघड्यावरती कचरा टाकता, उघड्यावरती कचरा टाकता, विहिरी काठी भांडे घासता, विहिरी काठी भांडे घासता, तळ्यावरती कपडे धुता, तळ्यावरती कपडे धुता, जंतू कसे नाही पसरायचे हो आपल्याला कसे नाही समजायचे, जंतू कसे नाही पसरायचे हो आपल्याला कसे नाही समजायचे। नेहमीच समजूतगिरीचे गाणे गात राहता, काय समजते कुणाला ठाऊक, जिथं तिथं कचरा पडलाय दिसते, कोण टाकते कुणाला ठाऊक। काय झालं ग कशा पाय ओरडतेस, ते बघ तुझी मैत्रीण इकडेच येत आहे। अहो ताराबाई कुठे चालली एवढी नटून नटून। अहो माझ्या इच्छानं बाजारात इतकी सुंदर साडी आणली आहे ना की काय सांगू बघ कशी दिसते। बाई तुझ्या इच्छानं चांगली साडी आणली बाजारात। अहो साडी तर मस्तच, पण बघ इथे किती कचरा पडलाय आणि सर्वजण म्हणतात स्वच्छता करा स्वच्छता करा स्वच्छता करा। अहो म्या म्हणते स्वच्छता करा पण हा कचरा टाकून तरी कुठं। अहो एक गोष्ट सांगू का, अगं तू एक नाही दोन सांग की। अहो तो बाजूचा बोलाट आहे ना तो रिकामाच आहे, मी तर आपल्या घरचा कचरा तिथेच टाकते आणि माझे भावंड तिथे रस्सी करायला पण जातात। अहो तुमच्या घरी शौचालय नाही आहे का, मोदी सरकारच्या योजनेमध्येच तर होता हा। अहो आहे ना, पण आम्ही शौचालयाच्या स्वागतीच्या खोलीमध्ये रूपांतर केला आहे। आता त्या मोदी सरकारने तुमच्या घरी येऊन बघायचं की काय, तुम्ही शौचालय तर बांधले परंतु त्याचा वापर बरोबर करता येत नाही हे पण त्यांनीच बघायचं की काय। गप्प बसा मी कशाला गप्प बसू, स्वतःच्या घराची स्वच्छता करायची आणि तो कचरा बाजूच्या पलाटामध्ये नेऊन टाकायचं, यामुळे आपली लेकरं बाळं आजारा पडतील की नाही, म्हणून मग कसं नाही स्वच्छ गाव घाण होईल। मग मला तुम्ही सांगा हा कचरा कुठे टाकायचा, आम्ही सांगा हा कचरा कुठे टाकायचा। तर अश्विनी तुम्ही सांगा आम्हाला की हा कचरा कुठे टाकायचा। बघा की मोठे मोठे भरले आणि सांगणार बोला। अहो आधी त्यांचं ऐकून तर घ्या। अहो काका आमच्या शाळेत शिकवलंय की ओला कचरा व सुका कचरा वेगळा करायचा आणि नंतर आपल्या गावी ते मोठी शेतजमीन आहे ना तिथं एक मोठा खड्डा करायचा व सारा के कचरा तिथे नेऊन टाकायचा, होय की नाही मित्रांनो। हो त्यामुळे काय होते ते तुम्हाला माहित आहे का, काय होते त्यामुळे शेतीस उपयुक्त असा खत तयार होतो, त्याला कंपोस्ट खत असे म्हणतात। काय म्हणाली ग कंपो काय ग कंपोस्ट खत म्हणजे काय, ओला व सुका कचरा मिळून जो खत तयार होतो त्याला कंपोस्ट खत असे म्हणतात। असं होय। अगं पण आपण दोघांचे गुडघे दुखते या आणि एवढ्या दूरवर जाऊन हा कचरा टाकायचा कसं। अहो बहिणी तू गप्प बस, मग काय कचरा चढत जाणार आहे का बरं। तसं नाही, आपण आजच ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू, नंतर दुसऱ्या दिवशीपासून घंटा गाडी हजर। आता घंटा गाडी म्हणजे काय, अहो घंटा गाडी म्हणजे कचरा गाडी, घंटा गाडी म्हणजे कचरा गाडी। आपण आपल्या घरातील कामामध्ये मग्न असतो, आपल्याला कसं माहित की आपल्या घराबाहेर कचरा गाडी उभी आहे म्हणून त्या कचरा गाडीला एक घंटा बांधलेला असतो, ती आपल्या घरासमोर आली की तो घंटा वाजते आणि म्हणते गाडीवाला आया घर से कचरा निकाल, असं म्हणलं की आपल्या घरचं सारं कचरा तिथे नेऊन टाकायचं आणि तो सर्व कचरा खड्ड्यात नेऊन टाकेल आणि अशा प्रकारे आपलं गाव स्वच्छ होईल। वा वा वा, किती चांगले विचार आहेत आपल्या गावातील लोकांचे आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे। अहो मंडळी खरोखरच आपण स्वच्छता केली पाहिजे, त्यामुळे आपलं गाव स्वच्छ गाव म्हणून जिकडे तिकडे प्रसिद्ध राहील, होय ना। हो हो सरपंच असंच होईल। आणि मी काय म्हणते आपल्या इकडचे जे बीओ साहेब आहेत ना आपण त्यांना सुद्धा कळवून घेऊ, होय आपलं ते स्वच्छ गाव बघून आपल्याला अवॉर्ड सुद्धा देऊ शकतो। मी त्यांना आधीच कळवलंय। काय तुम्ही त्यांना आधीच कळवलंय काय, खरोखरच आपल्या गावामध्ये बीओ मॅडम येणार आहे। हो मग कचरा उचला की हो बीओ मॅडम आला वाटतं, या बीओ मॅडम या। हो ते साहेबाई नाही का तुम्ही वटवट करते म्हणते। नाही होत नाही म्हटलं नाही ना, थांबा त्यांनी तुम्हाला तसं नाही म्हटलं, त्यांनी म्हटलं की आपलं गाव खूप सुंदर आहे। काय बरं बीओ मॅडम ही कोण आहे तुमच्यासोबत, दिस इज माय असिस्टंट।
सपनाशील. तर सपना जा लवकर घेऊन ये. ह्या गावाला स्वच्छ अभियान अवॉर्ड द्यायचं आहे. तर अवॉर्ड आणते. तर बघा, केल्याने सर्वच होतं. जर आपण या गावाची स्वच्छता केलीच नसती तर आपल्याला हा आज अवॉर्ड मिळालाच नसता. धन्यवाद. तर आपल्याला या स्वच्छतेमुळे आपल्याला हा आज अवॉर्ड मिळाला. त्यामुळे आपण या स्वच्छतेची एक शपथ घेऊ.